जय महाराष्ट्र. रोशन महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शिरोळ तालुक्याच्या जनतेचे 50 वर्षापासून असणारे अधुरे स्वप्न पूर्ण. शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अनमोल सहकार्याने व जयशिंगपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या अथोनात प्रयत्नाने तर जयशिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मदतीने आज विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न संविधानाचे जनक बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयशिंगपूर शहरात आगमन झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयशिंगपूर शहरातील शिवतीर्थापासून ते नांदणी रोड, नांदणी नाका, तसेच शिरोळ रोड बुद्धविहारपासून ते जयशिंगपूर स्टँड चौकातील क्रांती चौक येथे आगमन सोहळा संपन्न झाला. या आगमन सोहळ्यासाठी शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले. यामध्ये मुस्लिम समाजाकडून पेढे वाटप करण्यात आले, तर मारवाडी समाजाकडून कोल्ड्रिंक व पाणी वाटप करण्यात आले. मराठा समाजसुद्धा या महामानवाच्या पुतळ्याचे स्वागत केले. तसेच नांदणी चौकामध्ये सुद्धा पाणी वाटप करून महामानवाच्या पुतळ्याला शुभेच्छा दिल्या. या जंगी आगमन स्वागत सोहळ्यामध्ये लेझिम, झांज पथक, बँजो, बँड, मर्दानी खेळ व इतर वाद्यांच्या सहाय्याने हा आगमन सोहळा अगदी उत्साहात व आनंदित संपन्न झाला. या आगमन सोहळ्यामध्ये जयशिंगपूर शहरातील विविध शाळा, हायस्कुलांनी सजीव देखावा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग दाखवून ते सजीव देखाव्यातून सुद्धा चित्र रेखाटण्यात आले. आज या जयशिंगपूर शहरामध्ये आगमन सोहळ्यानिमित्ताने जयशिंगपूर शहर भीम गर्जनाने व निळ्या रंगाने वाहून गेले. या मोठ्या दिमागदार आगमन सोहळ्यामध्ये माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी हलगीच्या आवाजावर ठेका धरून जनतेचे लक्ष वेधून ठेवले. त्यांच्यासह अनेक मान्यवर हलगीच्या ठेक्यावर नाचत या महामानवाच्या पुतळ्याचे आगमन सोहळ्याचे आनंदित स्वागत केले. लहान मुले, वृद्ध, महिला जय भीम बोलो च्या नाऱ्याने आवाज गुंजत होता. हा न भूतो न भविष्यती सोहळा जयशिंगपूर शहरात संपन्न झाला. या आनंदी उत्साही कार्यक्रमाने जयशिंगपूर शहरासह तालुक्यातील जनतेमध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा होती. काही बोलत होते की आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे जे शब्द देतात ते पूर्ण करतात, म्हणूनच त्यांना शब्द म्हणजे यड्रावकर आणि यड्रावकर म्हणजे शब्द ही व्याख्या जमून येते आणि ती पूर्णत्वास नेतात. अशा या कार्यसक्षम शिरोळ तालुक्याच्या लाडक्या आमदाराचे सर्वत्र कौतुक होत होते. तसेच आगमनाचा सोहळा एवढा मोठा, तर बाबासाहेबांच्या पुतळा बसवताना किती मोठा सोहळा होईल याची सुद्धा चर्चा होत होती. आज या कार्यक्रमाने तालुक्यातील जनतेच्या तोंडात एकच शब्द होता की आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचे आगमन आहे आणि ते जोरदार करायचे, त्यांचे स्वागत करायचे. या कार्यक्रमामध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीचे, पंथाचे लोक, महिला, मुले उपस्थित होते. या बातमीचा आढावा संपादक इक्बाल इनामदार यांनी घेतला. जय महाराष्ट्र.